नमस्कार, वनिताच पाककला या माझ्या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. नवरात्रीच्या उपवासासाठी उपवासाची भाकरी आणि मस्त झणझणीत बटाट्याची आमटी बघणार आहोत. करायला एकदमच सोपी आणि पचायला एकदम हलकी अशी पांढरी शुभ्र टम्म फुगलेली भाकरी बघत आहोत. ही भाकरी तुम्ही बटाट्याची भाजी, बटाट्याची आमटी, राजगिऱ्याची भाजी, भोपळ्याची भाजी किंवा भेंडीच्या भाजीबरोबरही खाऊ शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी परातीमध्ये 1 किलो वरई घेतलेली आहे. वरईला भगर असंही म्हटलं जातं किंवा उपवासाचे तांदूळही म्हटलं जातं. ही वरई तुम्हाला वाणसामानाच्या दुकानात सहजरित्या उपलब्ध होते. आपण स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. आता या वरईच्या सोबत आपण बरोबर 1 कप एवढा साबुदाणा घेतलेला आहे. हा बरोबर पाव किलो एवढा साबुदाणा आहे. 1 किलो वरईसाठी आपल्याला पाव किलो एवढा साबुदाणा घ्यायचा आहे. तर आपण पीठ दळून आणताना पहिल्यांदा आपल्याला हा साबुदाणा छानपैकी गरम करून घ्यायचा आहे. ह्याचा रंग बदलू द्यायचा नाही, फक्त हा आपल्याला मस्त गरम करून घ्यायचा आहे. असा साबुदाणा गरम केल्यामुळे पीठ दळताना अगदी मस्तपैकी बारीक केला जातो आणि पीठही त्यामुळे अगदी मस्त बारीक असे तयार होते. आणि 3 ते 4 मिनटातच तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा मस्त फुलला जातो. अशा प्रकारचा साबुदाणा तयार होतो. हे बघा, तेव्हा समजायचं की छान गरम झालेला आहे. हा साबुदाणा आता आपण खाली काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. ते थंड होण्यासाठी मी हा एका परातीमध्ये काढून घेतलेला आहे. आता साबुदाणा थंड झाल्यानंतर या वरईमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे वरईमध्ये साबुदाणा मिक्स केल्यामुळे भाकरी मस्त मऊसूत आणि पांढरी शुभ्र तयार होते. त्याचबरोबर पिठालाही चिकटपणा येतो. नुसत्याच वरईची भाकरी कडक किंवा वातड होते. आता हे मिक्स केलेली वरई व साबुदाणा आपण गिरणीतून दळून आणणार आहोत. गिरणीत किंवा घरघंटीवरही तुम्ही दळायला देऊ शकता. फक्त गिरणी किंवा घरघंटी स्वच्छ करून घ्यायला सांगायची आणि मगच ह्याचं बारीक पीठ करून आणायचं आहे. अशा प्रकारे प्लास्टिकच्या बॅगमध्ये हे मी भरलेलं आहे आणि घरघंटीवरून दळून आणणार आहे. पीठ मी दळून आणलेलं आहे. भाकरीला सुरुवात करण्यापूर्वी आपण झणझणीत बटाट्याची आमटी बघूया. तर हे बघा, 3 मध्यम आकाराचे बटाटे मी अशा प्रकारे चौकोनी फोडी करून घेतलेले आहेत आणि काळे पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेले आहेत. गॅसवर कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे. पहिल्यांदा आपण तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये ह्या बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत आणि मस्त चटचटीत ह्या फोडी परतून घ्यायच्या आहेत. गॅसचा फ्लेम आपल्याला स्लो टू मिडियम करत एक साधारण 3 ते 4 मिनटं ह्या बटाट्याच्या फोडी आधी परतून घ्यायच्या आहेत. असा बटाटा परतल्यामुळे आमटीला मस्त चव येते. तर पहिल्यांदा आपल्याला बटाटा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा मिरचीचा ठेचा टाकून घेत आहे. हा फक्त मिरचीचा ठेचा आहे. पाव किलो मिरच्या मी स्वच्छ धुवून साफ करून तेलामध्ये मस्त परतून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर ह्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत. उपवासासाठी हा ठेचा बनवलेला आहे. जर हा ठेचा तुम्हाला पोटाला बाधत असेल तर त्याऐवजी फक्त मिरची पावडरचा वापर केला तरी देखील चालेल. मिरची पावडर वापरून ही आमटी बनवली तरी देखील चालेल. आता ठेचा बटाट्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. तर पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घ्यायची आहे. इथे मी पाऊण ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे. ही आमटी आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनवायची नाही, भाकरीबरोबर खायची आहे. त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ही आमटी बनवून घ्यायची आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आमटीला उकळी येण्याची वाट बघत होतो. आमटीला मस्त उकळी आलेली आहे. आता यामध्ये शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट टाकून घ्यायचं आहे. तर छोटी पळी असते त्या पळीने मी 1 पळी टाकलेला आहे आणि ही दुसरी अर्धी पळी टाकून घेतलेला आहे. तर टोटल 1.5 पळी एवढं कूट मी ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आमटी आपल्याला शिजत ठेवायची आहे. तर गॅसचा फ्लेम स्लो करून यावर झाकण झाकायचं आहे आणि आमटी आपल्याला शिजत ठेवायची आहे. तोपर्यंत आपण भाकरी बघून घेऊया. तर हे बघा, दळून आणलेलं घरघंटीवरचं हे पीठ आहे. याची भाकरी सुरुवात करणार आहोत. सगळं पीठ आपल्याला एकदम मळून घ्यायचं नाही. एकदम मळून घेतलं तर पीठ पातळ होतं. हे पीठ लगेचच पातळ होतं, म्हणून थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पाणी टाकत टाकत आपण हे पीठ मळून घेणार आहोत. अंदाजाने जसं रेग्युलर तुम्ही ज्वारीच्या भाकरीसाठी पीठ मळून घेता त्याच प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पण फार जास्त सैल मळायचं नाही. हे पीठ लगेचच पातळ होतं. मी पुन्हा सांगत आहे. आता हे बघा, मस्तपैकी हे पीठ मळून झालेलं आहे. भाकरीला सुरुवात करणार आहोत. तर इथे आपण 2 भाकरींचं पीठ मळून घेतलेलं आहे. यातलं थोडं पीठ घ्यायचं आहे.
एका भाकरीला पुरेल एवढं पीठ आपण घेतलेलं आहे. ह्याचा असा मस्तपैकी उंडा बनवून घ्यायचा आहे. हा उंडा हातावर आपण चपटा करून घेतलेला आहे अशा प्रकारे. आता थोडंसं सुकं पीठ घ्यायचं आहे, परातीमध्ये ते पसरून घ्यायचं आहे. हातालाही थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हातावर आपल्याला अशा प्रकारे थोडीशी भाकरी बनवून घ्यायची आहे. साईडने कडा गोल करून घ्यायच्या आहेत. आता ही भाकरी परातीमध्ये ठेवून एका हाताने आपण थापून घेतलेली आहे. जशी तुम्हाला थापता येते, म्हणजे 2 हातांनी जर तुम्हाला थापायला येत असेल तर त्या प्रकारे तुम्ही थापून घेऊ शकता. अथवा तुम्हाला परातीत थापायला येत नसेल, किचन प्लॅटफॉर्मवर थापायला येत असेल तर तशीही तुम्ही थापून घेऊ शकता. तर इथे माझी भाकरी बनलेली आहे. बघा किती मस्त भाकरी तयार झालेली आहे. आता ही शेकून घेणार आहोत. तर गॅसवर मी तवा गरम करत ठेवलेला आहे. तवा छान गरम होऊन द्यायचा. त्यानंतर आपण ह्यावर भाकरी टाकून घेतलेली आहे. भाकरी टाकल्या टाकल्या लगेचच ह्यावर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. एका बाजूने भाकरी मस्तपैकी शेकली गेल्यानंतर आपण ही परतून घेणार आहोत. तर वरचं पाणी सुकल्यानंतर आपण ही भाकरी परतून घेत आहोत. हे बघा पाणी सुकलेलं आहे. आता ह्या भाकरीच्या कडा आपल्याला साईडने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर उलटण्याची किंवा परतण्याच्या साहाय्याने मी कडा मोकळ्या करून ही भाकरी पलटून घेतलेली आहे. आणि पाणी लावलेल्या बाजूने म्हणजे वरच्या बाजूने ही भाकरी मस्त शेकल्यानंतर आता ही भाकरी आपण पलटून घेतलेली आहे. गॅसचा फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायचा आहे भाकरी भाजताना. आणि बघा अगदी मस्त अशी भाकरी फुगलेली आहे, टम्मपैकी फुगलेली आहे. तर अशीच भाकरी तयार होते. एकदम छान मऊसूत पांढऱ्या शुभ्र अशा भाकऱ्या तयार होतात. उपवासासाठी तुम्ही कधी भाकरी बनवली नसेल तर ज्या पद्धतीने मी सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही प्रमाण घेतलं तर तुमची अजिबात भाकरी बिघडणार नाही. अगदी मस्त मऊ पांढरी शुभ्र अशी टम्म फुगलेली भाकरी तयार होणार. तर ही भाकरी दोन्ही बाजूंनी छानपैकी शेकली गेलेली आहे. काढून घेऊयात. जेव्हा मी भाकरी शेकत होती किंवा बनवत होती तेव्हा अधूनमधून 1 ते 2 वेळा मी ही आमटी ढवळून घेतलेली होती. तर अधूनमधून ही आमटी आपल्याला ढवळायची आहे. आणि आता आपण बटाटा शिजला आहे की नाही ते बघत आहोत. बघा बटाट्याची एक फोड मी दाबून बघितलेली. एकदम मस्त असा बटाटा शिजलेला आहे. ही आमटी तयार झालेली आहे. गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे. ह्यावर झाकून ठेवूयात. थोड्या वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता. हे बघा आमटीला रंग किती सुरेख आलेला आहे. आणि तुम्हाला मी आमटी दाखवत आहे. मगाशी जरी ही आमटी पातळ दिसत असली तर थोड्या वेळानंतर हिला घट्टपणा येतो. तर अशा प्रकारे ही झणझणीत अशी बटाट्याची आमटी तयार झालेली आहे. उपवासासाठी तुम्ही अशी आमटी नक्कीच बनवू शकता. आणि त्यासोबत खाण्यासाठी आपल्या भाकऱ्याही तयार आहेत. तर बघा नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासासाठी हा मस्त बेत आहे भाकरी आणि आमटी. तर एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक व शेअर करून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. बघा मी तुम्हाला भाकरी तोडूनही दाखवते. अगदी मस्त अशी भाकरी फुगलेली होती. आणि ह्याच्या वरचा पापुद्राही तुम्ही बघू शकता. अगदी मस्त सॉफ्ट अशी भाकरी तयार झालेली आहे.